रोहा तालुक्यातील गरजू रुग्णांना हाडांच्या आजारासाठी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड रोहे व संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने रोहे येथील फिजिओथेरपी, ऑर्थोपेडिक्स अँड न्यूरोलॉजी संदर्भात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे आरोग्याबाबत रुग्णांना महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली। दरम्यान शिबिरामध्ये एकूण 728 रुग्ण, खेळाडू, विद्यार्थी व नागरिकांची तपासणी करण्यात आली व औषधोपचार करण्यात आला। शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी रोहा तालुक्यातील धाटाव येथील क्रीडा संकुलात आयोजित सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या CSR विभाग प्रमुख माधुरी सनस यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार आयोजित या शिबिरात फिजिओथेरपिस्ट, ऑर्थोपेडिक तज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांनी उपस्थित रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य सल्ला देण्यात आला। तसेच व्यायाम, शरीर संपदा आणि आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या। रोह्यातील विविध विभागातून आलेले रुग्ण, वयोवृद्ध, खेळाडू, विद्यार्थी, नागरिकांनी शिबिराला सकाळपासूनच गर्दी केली होती। या कार्यक्रमात डॉक्टर पराग संचेती यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की गेली अनेक वर्षापासून आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून शिबिरात असंख्य रुग्णांना सेवा देत आलो आहोत। कोकणात पहिल्यांदाच रोह्यात हे शिबिर घेतले असल्याने काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या यापुढील दर 6 महिन्यांनी होणाऱ्या शिबिरात त्या भरून काढण्याचा आमचा प्रयत्न असेल। वडिलांपासून आदर्श घेऊन रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून आम्ही ही सेवा करण्यास तत्पर राहू। यापुढेही असेच काम करत राहू असे सांगून या ठिकाणी रुग्णांनी सहभाग घेऊन आम्हाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानले। तर सुदर्शनचे MD राजेश भाऊ राठी यांनी आपल्या भाषणात डॉक्टर संचेती यांना उत्तम सेवा करीत असल्याबद्दल त्यांना शासनाच्या वतीने पद्मश्री, पद्मभूषण यासह विविध पुरस्काराने सन्मानित केल्याचे सांगत त्यांच्या कामाची पद्धत आणि त्यांची चिकाटी, मेहनत याबद्दल माहिती देत दर 2 महिन्याने मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांची सेवा करीत आहेत असे सांगून अशीच सेवा आपल्याकडून सदोदित घडो अशी सदिच्छा व्यक्त केली। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी दिघे यांनी केले व सर्व सहभागी डॉक्टर, उपस्थित मान्यवर, विभागातून सहभागी झालेले रुग्ण, खेळाडू, विद्यार्थी, नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे विशाल घोरपडे यांनी आभार मानले। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सुदर्शन कंपनीचे अधिकारी वर्ग, स्टाफ मेंबर्स त्यांच्या सर्व टीमने विशेष मेहनत घेतली। BBL मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी शशिकांत मोरे, रोहा। सन्मान्य श्री अशोकभाई माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन माननीय डॉक्टर श्री प्रमोद भिलारे या सर्वांच्या पप्पा घ्या हो। आता एका कुशीवर जायचं, ठीक आहे। खालचा गुडघा दुमडलेला, खालचा आणि पुन्हा हळूहळू खाली घेऊन यायचा आहे, ठीक आहे। परत एकदा गुडघ्याची वाटी घट्ट वर उचला, व्हेरी नाईस। वडिलांपासून आम्ही शिबिर भरवतोय। कोकणात हे पहिलं शिबिर आहे। आजचा हा दिवस मी खरंच खूप एक भाग्याचा दिवस मानतो आणि अविस्मरणीय दिवस आहे माझ्यासाठी। त्याचं कारण की आज सकाळी आम्ही पुण्याहून 5:15 वाजता निघालो। राजेश्री बरोबर आधी बल्लारेश्वर गणपतीचे दर्शन घेतलं, गणपतीचे आशीर्वाद घेतले, त्यानंतर अख्खी सुदर्शन केमिकलची फॅक्टरी पाहिली। म्हणजे खरंच फॅक्टरी बघून ते म्हणतात की डोळे भरून येतात, असे माझे डोळे भरून आले। आणि इतकं मोठं प्रकल्प या रोहा शहरात आहे, हे मोठं रोहा शहरासाठी खूप मोठं वैभव आहे आणि हे वैभव आज बघून खरंच राजेश तुम्ही आपण काम केलं आहे, हे इतकं मोठं काम आहे। आपल्या लोकांना माहीत नसेल, आत्ताच सुदर्शन केमिकलनी जर्मनीत एक कंपनी अक्वायर केली। आधी उलटं व्हायचं की त्या रुग्णाचा योग्य ती ट्रीटमेंट होईल आणि योग्य तो इलाज होईल आणि त्याला सर्जरीची जरूर असेल तर ती पण होईल। तर अगदी चांगल्या प्रकारे आम्ही आता शिबिर जवळजवळ 20% 30% पेशंट झालेले आहेत। उरलेले पेशंट पण आम्ही बघू। माझ्याबरोबर
आहे डॉक्टर दर्शन सोनवणे, आत्ताच आम्ही जॉईंट रिझर्वेशन आणि स्टेम सेल म्हणजे शस्त्रक्रिया न करता आपण कसा रोग बरा केला जातो याचं आम्ही एक नवीन संशोधन करून हे डिपार्टमेंट चालू केलं. त्याचे प्रमुख आज डॉक्टर दर्शन सोनवणे आपल्याला सेवा देतील. मला खूप आनंद होतो की आम्ही कोकणात येऊन आणि खास करून आज रोहामध्ये हे शिबिर भरवतोय. जास्त वेळ घेत नाही कारण रुग्ण खूप आहेत. राजेशजी माझ्याकडे बघताय की कधी संपवणार भाषण, पण लवकरच संपवतो. पण परत एकदा माधुरी मॅडम त्याचबरोबर गर्ल्स सगळे निळे कपडे घातलेले सगळे सन्मान्य व्यक्ती, सुदर्शन केमिकलचा सगळा स्टाफ आणि रोहाचे बंधू भगिनी एवढं सांगू इच्छितो की हा आमचा पहिला शिबिर आहे आणि ह्याच्यापुढे कोकणात दरवेळेस आम्ही येऊ, दर 6 महिन्यांनी एक शिबिर करू आणि सगळ्या लोकांना पैशांना उत्तम सेवा करू. एवढं बोलतो, 2 शब्द संपवतो. काही कोणाची गैरसोय झाली असेल तर मी माफी मागतो की तुम्ही प्लीज असं काही समजून घेऊ नका. मी इथं तुमच्या सेवेसाठी आहोत. असं आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलं आहे की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. एवढं बोलून मी माझ्या आणि आहे आजही आपण सगळ्यात वी मस्ट बी रिअली ब्लेस्ड टू हॅव डॉक्टर पराग संचेती कमिंग हिअर. डॉक्टर पराग संचेतीचं थोडी ओळख करून द्यायची म्हणजे डॉक्टर पराग संचेती सकाळी घरनं 7:30 वाजता निघतात. 7:30 वाजता निघल्यावर 7:45-8 पर्यंत ऑफिसमध्ये पोचतात, क्लिनिकमध्ये असतात हॉस्पिटलमध्ये आणि रात्री 10:30ला निघतात परत. सो कंटिन्युअसली वर्किंग 6 days a week करतात. आणि दिस इज वन पार्ट ऑफ हिम. द सेकंड पार्ट इज दर 2 महिन्याला कुठंतरी रूरल एरियामध्ये जाऊन कॅम्प करून फ्री कॅम्प करायचा आणि लोकांची सेवा करायची. हा त्यांचा सेकंड स्पिअर आहे. जेव्हा मी सुनीलजी तटकरे आणि अभिजितताई आणि नेहमी म्हणत असतात की रोह्यात मेडिकल केअर आपण कशी बेटर करावी, तर मी पराग संचेती सरांना विचारत होतो. तर पराग संचेती सर म्हणाले की आपण इथं एक फ्री कॅम्प करू. सो आय वॉज ग्रेट. पण आय नेवर एक्सपेक्टेड दॅट ही विल कम पर्सनली हिअर अँड स्पेंड द होल डे विथ अस. जर पुण्यात आणि आता आमचे भाऊ आहे म्हणून आम्हाला थोडा ॲक्सेस असतं, तर कोणालाही पुण्यात जर अपॉइंटमेंट पाहिजे असेल डॉक्टर पराग संचेतीची, जर आपण फोन करून अपॉइंटमेंट घेतलं तर 4 महिन्यानंतर अपॉइंटमेंट मिळते. असा हा बिझी माणूस डाऊन टू अर्थ आज आपल्याला लाभला आहे. हे सगळं आपलं रिअली देवाचा आशीर्वाद आहे. हेच नाही पण दुसरं यांचं स्वरूप म्हणजे हे गणपतीचे एकदम भक्त आहेत. तर दर चतुर्थीला कडक उपास 5 वाजता उठणार, पूजा करणार, 5 नाही 4 वाजता उठणार, पूजा करणार घरी, 5 वाजता दगडूशेठ हलवाईचं तिथं जाणार, तिथली पूजा करणार. मग संचेती हॉस्पिटलमध्ये मोठा गणपतीचं मंदिर आहे, तिथली पूजा करणार आणि त्याच्यानंतर 8 वाजता वेळेवर काम सुरू करणार. असे आमचे पराग सर आहेत. पराग सरांची जी आज इंटरनॅशनल फोरमवर जे केपॅसिटी आहे, त्यांचं जे नाव आहे ते फार मोठं नाव आहे आणि त्यांनी सगळ्यात ऑर्थोपेडिकमध्ये आय थिंक एक नाव कमवलेलं आहे. अशी व्यक्ती आणि असा हॉस्पिटल आपल्याला इथं लाभलेले आहेत. पराग सर हे आपलं इट्स अ रिअल ब्लेसिंग फॉर अस. पराग सर थँक्यू सो मच फॉर बीइंग कमिंग हिअर आणि सगळ्यांनी ह्याचा चांगला लाभ घ्यावा. सरांचं वेळ मिळणं फार कठीण असतं, तर प्लीज टेक गुड ॲडव्हान्टेज की पराग सर आधी करा. थँक्यू सो मच. धन्यवाद रवी. सर्वात प्रथम आजच्या या कार्यक्रमासाठी
आपल्या रायगड जिल्ह्याचे सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे हे त्यांच्या काही विदेश. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.